नमस्कार मित्रांनो, मनापासून विथ संजनाच्या 5व्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वाचं आणि खूप खास विषय घेऊन आलो आहोत. आत्मविश्वास पुन्हा निर्माण करणं. एक नवा प्रारंभ. ब्रेकअपनंतर आपला आत्मविश्वास गमावलेला असतो, पण आजच्या या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की तो आत्मविश्वास पुन्हा कसा मिळवू शकतो. चला तर मग सुरुवात करूया. आत्मविश्वास म्हणजे आपल्यावर असलेली विश्वासार्हता, आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवणं आणि स्वतःला मान देणं. ब्रेकअपनंतर आपल्याला आपलं मूल्य कधीकधी कमी वाटू शकतं आणि या भावनांमध्ये आपण अनेक वेळा गोंधळलेले असतो. पण याच गोंधळातही आपला आत्मविश्वास जपणं अत्यंत आवश्यक आहे. ब्रेकअपनंतर आपल्याला असं वाटतं की आता काहीच राहिलं नाही, मी कमी आहे. हे सामान्य आहे, कारण आपण भावनिकदृष्ट्या कमजोर होतो. पण हे लक्षात ठेवा, ब्रेकअपनंतर म्हणजे आपला आत्मविश्वास संपवणं नाही, ते केवळ एका नात्याचं समाप्त होणं आहे. पण आपली ओळख, आपलं अस्तित्व तेच आहे. आता आत्मविश्वास पुन्हा कसा निर्माण करावा याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगूया. स्वतःची काळजी घ्या. शरीराची आणि मनाची देखभाल करा. योगा, व्यायाम आणि मेडिटेशन आपल्या मानसिक संतुलन राखण्यास मदत करतात. स्वतःची ओळख मिळवा. आपल्याला काय आवडतं, काय करायला आपल्याला आनंद होतो ते शोधा. आपली शक्ती आणि कमजोरी ओळखा. सर्वच लोकांच्या आयुष्यात चढउतार येतात, त्याच्यातून शिकून पुढे जाणं हे महत्त्वाचं आहे. धैर्य ठेवा. ब्रेकअपनंतर लगेच सगळं सुधारेल असं नाही, पण धैर्य ठेवा आणि सतत प्रयत्न करत राहा. आत्मविश्वास परत मिळवण्याचा सर्वात महत्त्वाचा टूल आहे सकारात्मक विचार. आपल्याला वाटतं की तुमचं प्रेम मिळालं नाही म्हणून काहीतरी कमी आहात, पण ते खरे नाही. आपण आपल्या जीवनात सर्वश्रेष्ठ ठरू शकतो आणि हा प्रवास आपल्या हातात आहे. तुमचं जीवन तुमच्या हातात आहे आणि तुम्हीच त्याचा नियंत्रक आहात. ब्रेकअपनंतर आपल्याला नवा प्रारंभ घेणं महत्त्वाचं आहे. ही एक संधी आहे स्वतःला पुन्हा शोधण्याची, नवीन स्वप्न पाहण्याची आणि हसत हसत पुढे जाण्याची. प्रत्येक दिवस एक नवा प्रारंभ आहे. त्यामुळे आत्मविश्वास पुन्हा निर्माण करणं म्हणजे आपल्या अस्तित्वाला, आपल्या ताकदीला मान देणं आहे. तर मित्रांनो, आजचा एपिसोड आपल्याला आत्मविश्वास पुन्हा कसा निर्माण करावा याबद्दल मार्गदर्शन देतो. आपण आत्मविश्वास कधीही गमावू नका, कारण तुम्ही विशेष आहात. जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर कृपया आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या विचारांना कमेंटमध्ये व्यक्त करा. मनापासून विथ संजना सोबत राहा आणि स्वतःची देखभाल करा. धन्यवाद.